जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीनं पातलीपाडा येथील जैवविविधता उद्यान इथे सुमारे 200 बांबू रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं। या उपक्रमाचं उद्घाटन पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झालं। यावेळेला आयुक्त राव यांनी बुद्धाश बेली बांबू या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीचं रोप लावून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली। आकर्षक खोड आणि पर्यावरणपूरक गुणधर्मांमुळे ही बांबूची प्रजाती विशेष मानली जाते। जलद वाढ, कार्बन शोषण क्षमता आणि हिरवळीच्या क्षेत्रवृद्धीत योगदान यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी तिचं महत्त्व अधोरेखित होत आहे। ठाणे महापालिकेनं 2026-27 या वर्षासाठी 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित केलं असून शहरातील मोकळ्या जागा, उद्यानं, रस्त्यालगतचे परिसर, शासकीय संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। कार्यक्रमादरम्यान आयुक्तांनी पालिकेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट दिली। नागरिकांसाठी खुल्या असलेल्या या प्रकल्पामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय पिकं तसंच विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी विशेष पुढाकार घेतलाय। ठाणे महापालिका पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवत असल्याचं यावेळेला सांगण्यात आलं।